नमस्कार. मी डॉक्टर पद्मजा गणपत्ते. सुसंवाद करिअरचा च्या आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर आता सर्वत्र नवरात्र अतिशय आनंदाने साजरी होत आहे. नवरात्र म्हणजे नेमकं काय? तर देवींच्या 9 अवताराचा एक सन्मान. त्यामध्ये धैर्य आहे, करुणा आहे, शक्ती आहे, ज्ञान आहे. तर आजही आम्ही या पावन मुहूर्ताला धरून किंवा औचित्य साधून स्त्री शक्तीचा सन्मान करणार आहोत. अशा स्त्रियांचा ज्या प्रेरणादायी आहेत आणि ज्या विशेष आहेत. आणि त्यातच आजच्या आमच्या पाहुण्या आहेत डॉक्टर तृप्ती देशपांडे कुलकर्णी. तर डॉक्टर तृप्ती, तुमचं आमच्या सुसंवाद करिअर्समध्ये मनापासून स्वागत. धन्यवाद. डॉक्टर तृप्ती या 12 वर्षापेक्षाही जास्त काळ फार्मसी या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. सध्या त्या पुण्याच्या JSPM राजश्री शाहू कॉलेज ऑफ फार्मसी अँड रिसर्च याच्या फार्मकॉलॉजी या डिपार्टमेंटमध्ये प्रमुख आहेत आणि प्राध्यापकही आहेत. तर आज आपल्याबरोबर त्या करिअर इन फार्मसी या अतिशय महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहे. चला तर मग लगेच आपण चर्चेकडे वळूया आणि पुन्हा एकदा मी डॉक्टर तृप्ती यांचं स्वागत करते. मनापासून धन्यवाद. मला इथे बोलवल्याबद्दल मला खरंच खूप छान वाटतंय. आणि त्यात आपण म्हणतोय की नवरात्रोत्सव चालू आहे आणि स्त्री शक्तीचा आपण कौतुक करतोय. मी तर म्हणेल तुम्हीच एक आमचे प्रेरणास्थान आहात. तर परत एकदा धन्यवाद. तर डॉक्टर तृप्ती, तुम्हाला मला पहिला प्रश्न असा विचारावा असं वाटतो की तुमचं जे करिअर आहे ते फार्मसीमधलं आहे आणि तुमची जी करिअर जर्नी आहे ती आमच्या प्रेक्षकांना ऐकायला नक्की आवडेल. तर ती तुम्ही प्लीज शेअर करा. नक्कीच नक्कीच. पहिल्यांदा तर मी म्हटलं की खरंच हे एक समाजकार्यच म्हणूया, कारण फार्मसी हे क्षेत्र मागासलेलं नाही म्हणता येणार, पण बऱ्याच जणांना ह्याबद्दल फारशी माहिती नसते. तसंच काहीसं माझंही झालं होतं. 12वी असताना बायोलॉजी आवडायचं म्हणून मी आपलं CETची तयारी केली की MBBSलाच जायचं. पण काही कारणास्तव नाही जमलं, नाही ॲडमिशन झालं. मग मी जरा अभ्यास केला आणि फार्मसीबद्दलचं ज्ञान मिळवलं. मग मला इंटरेस्ट आला की मला जे विषय आवडतात ते ह्यामध्ये बऱ्यापैकी कव्हर होत आहेत. मग माझे CETमध्ये गुणही चांगले आले आणि मी छत्रपती संभाजीनगरच्या YB चव्हाण कॉलेज ऑफ फार्मसी या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं. जसंच माझं B फार्मसी होत नाही, मी एक गेट एक्झाम क्वालिफाय झाले आणि त्या थ्रू मला रिसर्चमध्ये इंटरेस्ट आल्यामुळे मी MPharm फार्माकोलॉजीही कम्प्लीट केलं. आणि मग हळूहळू अकॅडमिक्समध्ये असल्यामुळे की काय PhD करणं मला अगदीच गरजेचं वाटायला लागलं आणि मग मी माझं PhD ही कम्प्लीट केलं. आणि माझा PhDचा विषय होता डायबेटीस आणि डायबेटिक न्यूरोपॅथी. तर अशा प्रकारे मी माझी फार्मसीची करिअर जर्नी केली. तर आम्हाला एक थोडक्यात रूपरेषा सांगा की फार्मसी नक्की म्हणजे कशाचा अभ्यास आहे. कारण कधी आता जे 8वी 9वी 10वीचे विद्यार्थी आहे आणि जर त्यांना या विषयामध्ये इंटरेस्ट असेल तर तेही या करिअरचा त्याद्वारे विचार करू शकतात. अगदी बरोबर आहे. थोडक्यात मराठीमध्ये जसं फार्मसीला आपण असं म्हणतो की औषध निर्माणशास्त्र, तर यामध्ये बेसिकली 4 डिपार्टमेंट्स असतात. त्यामध्ये पहिलं डिपार्टमेंट फार्मास्युटिक्स असं आम्ही म्हणतो, दुसरं फार्मा केमिस्ट्री, तिसरं फार्माकोलॉजी आणि चौथं फार्माकॉग्नसी. थोडक्यात सांगते, फार्मास्युटिक्स हे फॉर्म्युलेशन अँड डेव्हलपमेंट किंवा डोसेज फॉर्म रिलेटेड आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की मार्केटमध्ये टॅबलेट्स आहेत, कॅप्सूल्स आहेत, जेल आहेत जे आपण हातावर स्किनवर लावू शकतो, टॉपिकल आम्ही त्याला म्हणतो, स्प्रेज अवेलेबल आहेत, नेझल स्प्रेज आहेत, त्याच्यानंतर पॅच अवेलेबल आहेत, बँडेज आहेत, कॉस्मेटिक्स, लिपस्टिक्स आहेत, परफ्युम्स आहेत. हे सगळे डोसेज फॉर्म आहेत. तर ह्या सगळ्या डोसेज फॉर्मचा अभ्यास म्हणजे हे कसे बनवायचे, त्याच्यानंतर त्याची स्टॅबिलिटी कशी असली पाहिजे, आपण एक्सपायरी डेट चेक करतो, हा सगळा अभ्यास फार्मास्युटिक्स डिपार्टमेंट कव्हर करतं. ओके. फार्मा केमिस्ट्रीमध्ये आपण असं शिकतो की केमिकली सिंथेसाइज एखादं प्रोडक्ट लॅबमध्ये कसं करायचं. कुठलंही औषध आहे त्याला काहीतरी केमिकल स्ट्रक्चर असतं, कारण केमिस्ट्री हा विषय बऱ्यापैकी 8वीपासून माहितीतला असतो. तर ते केमिस्ट्री सिंथेसिस प्रोडक्ट हे सगळं फार्मा केमिस्ट्रीमध्ये कव्हर होतं. फार्माकोलॉजीबद्दल बोलायला गेलं तर तासही पुरणार नाही, कारण माझा स्वतःचा विषय आहे. पण थोडक्यात सांगायचं झालं तर फार्मॅकॉन म्हणजे ड्रग आणि लॉगस म्हणजे स्टडी. तर ते औषध आपल्या बॉडीवर कसं काम करतं याचा अभ्यास म्हणजे फार्माकोलॉजी. मग आपण डायरेक्ट माणसांच्या बॉडीवर ते चेक करू शकत नाही, म्हणून आधी प्राण्यांवर तो एक्सपेरिमेंट केला जातो, ज्याला प्री क्लिनिकल रिसर्च असं म्हणतात. आणि प्री क्लिनिकल रिसर्चमध्ये हे प्रूव्ह झालं की नाऊ दिस इज सेफ,
नाऊ दे कॅन मूव्ह अहेड फॉर आमच्या वेळी मला एकच शब्द आठवायचा, गिनीपिग म्हणून. आणि तो उंदरावरती व्हायचा. गिनीपिग्स असतात, रॅट्स, माईस असतात, रॅबिट्स असतात, असे एक्सपेरिमेंटल अॅनिमल्स असतात ओके. की ज्यावर प्रयोग होतात आणि नंतर मग ते माणसांवर होतात. तर असा जो अभ्यास आहे हा फार्माकोलॉजीमध्ये आहे. आणि चौथं जे डिपार्टमेंट आहे फार्माकॉग्नसी, त्यामध्ये वनस्पतींपासून, औषधी वनस्पती जे आयुर्वेदात आपल्या सांगितलं आहे बरोबर. त्यापासून जे औषधं बनवलेले आहेत त्या सगळ्यांचा अभ्यास हा फार्माकॉग्नसीमध्ये होतो. तो ओव्हरऑल फार्मसी हे या सगळ्या 4 डिपार्टमेंटमध्ये कव्हर होतं. तर ज्यावेळी तुम्ही बी फार्मसी करता, बॅचलर्स करतात, मग त्यामध्ये नक्की कुठला करिक्युलम हा कव्हर होतो? एक ऍड करेल याच्यामध्ये की 12वी नंतर मुलांना 3 कोर्सेस अवेलेबल आहेत फार्मसीचे. ओके. एक डिप्लोमा फार्मसी, जस्ट लाईक पॉलिटेक्निक आणि डिग्री इंजिनिअरिंग असतं तसं डिप्लोमा फार्मसी, ओके. बॅचलर इन फार्मसी आणि तिसरा फार्मडी हा कोर्स आहे. हम्म. या 3 कोर्सेस बद्दल सांगायचं झालं तर डिप्लोमा फार्मसी हा 2 वर्षांचा असतो, ओके. ज्याला फक्त 12वी पास असणं आवश्यक आहे. PCM PCB ग्रुप असला तरी चालतो. त्याच्यानंतर बी फार्मसी हा 4 वर्षांचा कोर्स आहे. अच्छा. त्याच्यासाठी एंट्रन्स एक्झाम कंपल्सरी आहे. ती CUET असेल, एखाद्या ऑटोनॉमसची एंट्रन्स असेल किंवा महाराष्ट्र CET असेल किंवा नीट असेल, हम्म. कुठलेही मार्क गृहीत धरले जातात. PCM किंवा PCB कुठलाही ग्रुप यामध्ये ग्राह्य धरला जातो ज्यात तुम्हाला जास्त मार्क आहेत. मॅथ्स नसेल तरी चालतं, बायो नसेल तरीही चालतं, ओके. कारण त्याचं प्रोव्हिजन फर्स्ट इयरला मुलगा गेल्यावर केलेलं आहे. त्याचं जर मॅथ्स नसेल तर त्याची परत मॅथ्सची रेमेडियल मॅथ्स नावाखाली एक्झाम घेतली जाते. बरं. असा हा 4 वर्षांचा कोर्स आहे. डिप्लोमा स्टुडंट्सला जर वाटलं 2 वर्षानंतर आता मला बॅचलर्स करायचंय, त्यांची लॅटरल एंट्री पण होते. डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन त्यांना मिळतं. अरे वा. आणि फार्म डी जो आहे हा नव्याने आलाय. नव्याने म्हणजे 2008 साधारणपासून तो आलाय, भारतामध्ये नव्हता. तो 6 वर्षांचा कोर्स आहे आणि मुलांना डायरेक्ट डॉक्टरेट ही पदवी मिळते. अरे वा. त्याला डॉक्टरेट इन फार्मसी असं म्हटलं जातं. तर ह्यासाठी पण सेम प्रोसिजर आहे, जस्ट लाईक बी फार्मसी. एंट्रन्स एक्झाम त्यांना कव्हर कराव्या लागतात आणि 6 वर्षांमध्ये 5 वर्षाचं जे शिक्षण आहे आणि 1 वर्ष इंटर्नशिप. तर असा हा फार्म डीचा कोर्स आहे. तर यामध्ये सुद्धा बी फार्मच्या विद्यार्थ्यांना जर वाटलं की आता मला एम फार्म किंवा PhD न करता फार्म डी करायचंय, बरोबर. तर त्यांची ही लॅटरल एंट्री शक्य आहे. तर असे 12वी नंतर 3 वेगळ्या कोर्सेसमध्ये मुलं ऍडमिशन घेऊ शकतात. फारच सुंदर माहिती सांगितलीत आणि मुलांना मला वाटतं नक्की याचा उपयोग होईल. तर पुढचा प्रश्न मला असा विचारायचा आहे की जर त्यांना एखादं स्पेशलायझेशन एखादं चूज करायचं असेल MA म्हणजे मास्टरसाठी, तर कुठल्या अपॉर्च्युनिटीज किंवा कुठल्या प्रकारचे कोर्सेस हे अवेलेबल आहेत आणि कुठल्या क्षेत्रामध्ये ते त्यांना जॉब मिळवून देऊ शकतात? करिअर अपॉर्च्युनिटीज बद्दल आपण ओव्हरऑल बोलूयात की बी फार्मसी, डिप्लोमा फार्मसी नंतरही ते स्वतःचं मेडिकल शॉप सुरू करू शकतात, जे बेसिक आपल्या सगळ्यांना माहिती आहे. फार्मसी म्हणजे मेडिकल शॉप. त्याचं लायसन्स त्यांना डिप्लोमा नंतरच मिळतं. ओके. पण बी फार्मसी नंतरच्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज ह्या प्रचंड आहेत. म्हणजे एखाद्या वडाच्या झाडाला जशा पारंब्या येतात, आपण अगदी तसं म्हटलं तरी चालेल, इतक्या अपॉर्च्युनिटीज आपल्या समोर आहेत. ओके. तर तसंच फार्म डी साठी सुद्धा. तर थोडक्यात मी एक लिस्ट तुम्हाला सांगेल. मी डिवाइड करू इच्छिते की बी फार्मसी नंतर पोस्ट ग्रॅज्युएशनच्या आधी जर मुलाला असं वाटलं की मी या क्षेत्रात करिअर करावं, मला नाही पुढे शिकायचंय, बरोबर. तर पहिलं जे मी सांगेन की फार्मा इंडस्ट्री आहे, जे औषध निर्माणशास्त्र किंवा त्याची कंपनी जी आहे, त्यामध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतात. मी सुरुवात करीन प्रोडक्शन पासून, मॅन्युफॅक्चरिंग अँड प्रोडक्शन आणि पॅकेजिंग, जे खूप महत्वाचं आहे. तर पॅकेजिंग मॅन्युफॅक्चरिंग हे का महत्वाचं आहे म्हणतेय मी, कारण जर पॅकेजिंग व्यवस्थित झालं नाही प्रोडक्टचं, ओके, तर तो डॅमेज होऊ शकतो, तो एक्सपायर होऊ शकतो, तो खराब होऊ शकतो. बरोबर. आपण औषध खातोय, त्यांनी गुण दाखवणं फार आवश्यक आहे. त्यामुळे ती जी प्रोसेस आहे याला प्रॉपर गाईडलाईन्स फॉलो कराव्या लागतात. बरोबर. तर प्रत्येक कंपनीला गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत, त्यांना त्या फॉलो करूनच ते बनवावं लागतं. बरोबर. तर प्रोडक्शन, मॅन्युफॅक्चरिंग, त्याच्यानंतर पॅकेजिंग, त्याचं क्वालिटी कंट्रोल, क्वालिटी अश्युरन्स, काम करताना स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आणि प्रोटोकॉल जर फॉलो झाला नाही तर सगळ्या गोष्टी चुकत जातात. तर ह्या होत आहेत की नाही हे बघण्याचं काम QA/QC डिपार्टमेंट करतात. बरोबर. तर ह्या फार्मा इंडस्ट्रीमधल्या सगळ्या सेक्टरमध्ये मुलांना जॉब मिळू शकतो आफ्टर देअर बी फार्म. याच्या व्यतिरिक्त क्लिनिकल फार्मासिस्ट आणि हॉस्पिटल फार्मासिस्ट ह्या जागा असतात, गव्हर्नमेंटमध्ये पण असतात आणि फॉरेन कंट्रीजमध्ये बऱ्यापैकी ह्याला डिमांड आहे. कारण फॉरेनमध्ये ह्या पर्टिक्युलर जागेसाठी त्यांना सेपरेट केबिन दिली जाते आणि त्यांना तसं गाईड करता येतं
म्हणजे डॉक्टरांनंतर नंबर हा क्लिनिकल फार्मासिस्टचाच येतो. तो दुवा असतो पेशंट आणि डॉक्टर मधला. ओके. तर तो सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजवतो, ज्याला आम्ही पेशंट काउन्सिलिंग म्हणतो. ओके. तर ह्या 2 डोमेन जसं क्लिनिकल फार्मासिस्ट आणि हॉस्पिटल फार्मासिस्ट मध्येही स्कोप आहे. त्या व्यतिरिक्त मार्केटिंग जे नाही मुलांना आवडत करायला, पण मी म्हणेल खरं तर एखादा प्रोडक्ट बनवणं सोपं आहे, पण तो विकणं जास्त अवघड आहे. कठीण. तर ज्याच्यामध्ये त्या स्किल्स आहेत त्यांनी मार्केटिंग क्षेत्र अनुभवायला हरकत नाही. कारण जर त्या व्यक्तीमुळे कंपनीला फायदा झाला तर प्रचंड प्रमाणात इन्सेंटिव्ह कंपनी देते. ओके. तर सुरुवातीचे 2-3 वर्ष स्ट्रगल तर प्रत्येक क्षेत्रात असतोच, तसा हा मार्केटिंगचा एक आहे. पुढचं क्षेत्र जे माझं आहे स्वतःचं अकॅडमिक्स, परवा एकाने वाक्य म्हटलं होतं की AI येतंय आता, बरेचसे जॉब हॅम्पर होतील. पुढचं वाक्य असं होतं त्यांचं की फक्त एक क्षेत्र असं आहे अकॅडमिक्स की ज्याला काही होऊ शकणार नाही, त्याच्यात AI येईल पण शेवटी टीचर्स मस्ट बी देअर. गरज आहे. बरोबर. पण त्यासाठी त्यांना एमफार्म आणि PhD कंपल्सरी आहे ग्रोथसाठी. बरोबर. त्यानंतर जे आहेत करिअर की गव्हर्नमेंट जॉब्स, मुलांना खूप क्रेज असतं त्याचं सुद्धा, गव्हर्नमेंट जॉब अपॉर्च्युनिटीज. तर मी सांगेन UPSC आणि MPSC देऊन ड्रग इन्स्पेक्टर म्हणून त्यांना सगळ्यात हायेस्ट लेवल सांगितली मी. त्याच्यानंतर आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये सुद्धा फार्मसिस्टच्या जागा असतात. गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये फार्मसिस्टच्या जागा असतात आणि गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये सुद्धा असतात. आणि बरेचसे जे रिसर्च रिलेटेड ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांना ज्युनियर रिसर्च फेलोशिपसाठी पण असतात. तर या सगळ्या क्षेत्रामध्ये गव्हर्नमेंट जॉबमध्ये सुद्धा त्यांना अपॉर्च्युनिटीज मिळतात. बँकिंगचं मी एक सांगेन, हेल्थ इन्शुरन्स जे पॉलिसीज आपण काढतो तिथे सुद्धा फार्मसिस्टला व्हॅल्यू आहे. तर तिथे पण त्यांना तो स्कोप आहे बऱ्यापैकी. यानंतर एक चांगलं करिअर आहे जे बूमिंग आहे सध्या, जे थोडं अदर्स कॅटेगरीमध्ये आपण म्हणू शकतो, ते IT आहे. आतापर्यंत बऱ्याच जणांना माहिती नाहीये की फार्मसी केल्यावर त्यांनाही कॉर्पोरेट जॉब करता येतो. IT सेक्टरमध्ये मी थोड्या वेळाने सांगेन की फार्माको व्हिजिलन्स म्हणून एक सेक्टर आहे. मी जस्ट नावं घेते आता, क्लिनिकल रिसर्च, फार्माको व्हिजिलन्स, मेडिकल रायटिंग, मेडिकल कोडिंग, क्लिनिकल डेटा मॅनेजमेंट, मेडिकल स्क्राईब आहे. या सगळ्या क्षेत्रांमध्ये फार्मसीच्या विद्यार्थ्यांना चांगला स्कोप आहे. बरोबर. तसा ओव्हरऑल स्कोप पकडता. आणि मग पोस्ट ग्रॅज्युएशन, म्हणजे फक्त B.Pharm करून हे एवढ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत, पण त्यांना जर पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं असेल तर भारतामध्ये राहूनही MS डिग्री घेता येते. त्यासाठी नायपर इन्स्टिट्यूट आपल्याकडे आहेत, त्यांची एक्झाम वेगळी असते. त्याच्यानंतर MS डिग्री मिळते. आणि जर त्यांना बाहेर जायचं असेल तर GRE, TOEFL आणि प्रत्येक युनिव्हर्सिटीच्या एक्झाम्स देऊन ते MS करायला जाऊ शकतात. प्लस ॲडिशनली MBA ते करू शकतात. आणि फार्मा MBA असा सेपरेट कोर्स आहे. तसं खूप आहे, भरपूर जे आपल्याला माहिती सुद्धा नाही आहेत, हे सगळे यामध्ये कव्हर होतात. डॉक्टर तृप्ती, तुम्ही फार अतिशय विस्तारित आणि एकदम इन्साइटफुल अशी आज माहिती दिलेली आहे. आणि आमच्या प्रेक्षकांना, म्हणजे जर त्यांना फार्मामध्ये करिअर करायचं असेल तर मला वाटतं ते आता निर्णय घेऊ शकतात किंवा विचार करू शकतात की एवढ्या अपॉर्च्युनिटीजमध्ये मला काय करायचं आहे. तर धन्यवाद तुमचे ही माहिती सांगितल्याबद्दल. तर पुढचा प्रश्न मला असा विचारावा वाटतो की फार्मसीमध्ये संशोधनाचं महत्त्व काय आहे, आणि एखाद्या विद्यार्थ्याला जर संशोधन करायचं असेल तर विषय निवडताना प्रामुख्याने कुठल्या घटकांचा त्यांनी विचार केला पाहिजे? खूपच छान प्रश्न आहेत. कारण खरं तर हे औषध निर्माण शास्त्रच असं आहे की संशोधन ह्यात व्हायलाच हवं. हो. एकच मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगत असते की आपण कुठलंही औषध जेव्हा घेतो त्याच्यासोबत त्याचे दुष्परिणाम हे येतातच. तर सध्या असं संशोधन सुरू आहे की कमीत कमी दुष्परिणाम कसे होतील, तर ह्यावर जरा भर द्यायला हवा. तर जेव्हा आपण संशोधनाचा विषय घेतो तेव्हा जसं मी मगाशी सांगितलं 4 डिपार्टमेंट्स असतात. तर ह्या 4 कोर डिपार्टमेंटमध्ये तुम्ही M.Pharmacy करू शकता. ओके. M.Pharmacyला अजूनही वेगळे विषय आहेत, जसं रेग्युलेटरी अफेअर्स असेल. ह्या क्षेत्रामध्ये ना खूप रूल्स, रेग्युलेशन, गाईडलाईन्स आणि इथिक्स फॉलो करायला लागतात. कारण डायरेक्ट हा माणसाच्या आयुष्याशी खेळणारा विषय आहे. एक छोटी चूक लगेच आयुष्य एखाद्या पेशंटचं खराब होऊ शकतं. त्यामुळे कुठलाही रूल तोडून किंवा इथिक्स अनफॉलो करून चालत नाही. त्यामुळे संशोधनात देखील हे सगळे नियम पाळून, म्हणजे साधं प्राण्यांवर सुद्धा आम्हाला एक्सपेरिमेंट करायचं असेल तर त्यांना AC रूममध्ये आम्हाला ठेवायला लागतं. तर त्याचे सुद्धा नियम आहेत की त्यांना खायला कसं द्यायचं वगैरे. तर असे ओव्हरऑल सगळे नियम ह्याच्यामध्ये फॉलो करूनच संशोधन करायला लागतं. संशोधन जे तुम्ही करताय ते प्रकाशित करणं पण तेवढंच महत्वाचं आहे. कारण जर संशोधन तुम्ही प्रकाशित करत नाही आहात तर ते बाकी लोकांपर्यंत पोहोचणार नाही. आपण नॉवेल्टी म्हणतो ज्याला, मग ते रिपिटेशन पण होऊ शकतं. मी आज इथे एक काम करतेय, ते आणखी कोणीतरी सेम काम करेल. तर त्यापेक्षा ते तुम्ही प्रकाशित केलं तर ते सगळ्यांना त्याची माहिती मिळेल. त्याच्यामुळे संशोधन करणे, ते प्रकाशित करणे, या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत.
विषयाचं तुम्ही म्हणाल तर अगेन जसं बायोलॉजी आवडलं म्हणून मेडिकल फील्ड आली किंवा पॅरामेडिकल आली, तसं जेव्हा फार्मसी आपण सुरू करतो तेव्हा सुरुवातीलाच मुलांचा कल दिसायला लागतो की त्यांना फार्मास्युटिक्स आवडतंय, कॉग्नसी आवडतंय, कोलॉजी आवडतंय. त्यानुसार त्यांनी मग आपला विषय, आवडीचा विषय निवडावा. यात तो एक फॅक्टर येतोच परत की एंट्रन्स एक्झाम त्यांना द्यावी लागते आणि मार्कांनुसार त्यांना ऍडमिशन मिळतं. तर तोही फार भाग मोठा आहे की जर त्यांना चांगलं करिअर म्हणजे चांगल्या क्षेत्रामध्येच त्यांना एमफार्म करायचे तर तो अभ्यासही त्यांना महत्वाचा आहे. फार्माकोलॉजी बद्दल प्रामुख्याने म्हणाल तर विद्यार्थ्यांना ह्युमन अनॅटॉमी अँड फिजिओलॉजीची जाण असणं महत्वाचं आहे. ओके. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये कुठले अवयव आहेत, त्याचं काय काम आहे, हे बेसिक जे 12वी मध्ये त्यांनी शिकले ते जर त्यांना येत असेल, आवडत असेल तर त्यांनी फार्माकोलॉजीमध्ये करायला हरकत नाही. आणि किळस ठेवून जमणार नाही, कारण शेवटी त्यांना ते प्राण्यांना हाताळावं लागेल. मग अशी तुम्ही जसं गिनीपिग म्हटले, तर तिथे घाबरून किळस करून चालत नाही. ओके. तर हा फार्माकोलॉजीचा विषय झाला. पण असे सगळ्या विषयांमध्ये त्यांचा जसा इंटरेस्ट आहे, कल आहे, तसं ते संशोधन करू शकतात. तर हे तर संशोधनाबद्दल झालं. पण जर संशोधनाव्यतिरिक्त त्यांना एखादा बिझनेस टाकायचा असेल तर संशोधनातून सुद्धा एखाद्या स्टार्टअपकडे त्यांना जाता येईल का? खूपच छान प्रश्न आहे. कारण प्रत्येकालाच इच्छा असते की माझा स्वतःचा असा काहीतरी बिझनेस असायला हवा. तर अगदी बी फार्मसीच्या आमच्या काही विद्यार्थ्यांनी एक प्रोजेक्ट केला होता आणि त्यामध्ये त्यांनी हेअर ग्रोथसाठीचं एक तेल बनवलं होतं. जसं मगाशी सांगितलं की आयुर्वेदिक होतं ते. तर त्या आयुर्वेदिक तेलाचं सुद्धा त्यांनी प्रोडक्शन करून घेतलं, पॅकेजिंग केलं, ब्रँडिंग केलं आणि आज अजूनही त्या मेडिकल स्टोअरमध्ये ते आहे. अरे वा. यासाठी स्वतःचं युनिट असण्याची काहीही गरज नाही. असे बरेच युनिट्स आहेत जिथे तुम्ही तुमचा फक्त फॉर्म्युला द्यायचा, तिथनं तुम्हाला प्रोडक्शन करून मिळतं. ओके. असे आहेत जिथे पॅकेजिंग करून मिळतं, फक्त तुमचा ब्रँड नेम लागतो, लेबलिंग होतं आणि तुम्ही ते मार्केटिंग करू शकता. आणि त्या व्यतिरिक्त जर स्वतःकडे जर फंडिंग असेल तर स्वतःची इंडस्ट्री सुद्धा तुम्ही सुरू करू शकता. ओके. आणि केमिस्ट शॉपचं तर आपल्याला माहितीच आहे, म्हणजे स्वतःचा व्यवसाय सुरू करणे हे अगदीच सहज शक्य आहे. ही फार छान माहिती सांगितली. म्हणजे ज्यांना फार इच्छा असते की मी एखादं फॉर्म्युलेशन किंवा फॉर्म्युला शोधून काढू शकतो, पण पुढे ते जायचं कसं, तर याबद्दल ती माहिती नसते. तर नक्की या प्रकारची जर माहिती किंवा या प्रकारचा जर सपोर्ट कुठे मिळत असेल तर त्याच्यासारखं दुसरं काहीच नाही नवीन जे एंटरप्रेनर्स आहेत त्यांच्यासाठी. तर आता मला पुढचा असा प्रश्न विचारलाय की कोविड नंतर, म्हणजे आता कोविडमध्ये आपण बघितलं की जे वॅक्सिन आहे त्याचं किती महत्व आहे. तर हे वॅक्सिनचा पण भाग हा फार्मसीमध्येच येतो ना? हो, वॅक्सिन्स, सगळे वॅक्सिन्स हे फार्मसीमध्येच येतात. ह्याला प्रिकॉशनरी मेजर आपण म्हणतो की तो रोग होऊ नये म्हणून आपण ते वॅक्सिन्स घेतो. कोविडचं तर मी नेहमी विद्यार्थ्यांना उदाहरण देते. साधारण कुठलाही नवीन प्रोडक्ट मार्केटमध्ये येण्याआधी 10 ते 15 वर्ष लागतात. म्हणजे एखादं मूल आईच्या पोटातून यायला 9 महिने लागतात, पण तो प्रोडक्ट येण्यासाठी कमीत कमी 10 ते 15 वर्ष लागतात. एवढा तो अभ्यास आहे. थोडक्यात सांगते, याला आम्ही ड्रग डेव्हलपमेंट प्रोसेस म्हणतो. म्हणजे सुरुवातीला रिसर्च होतो की कोण आहे तो हिरो, जो आपला हिरो बनणार आहे. मग नंतर ते ॲनिमल स्टडीज होतं, नंतर ह्युमन बिईंगवर स्टडीज होतं, क्लिनिकल रिसर्च, आणि नंतर तो प्रोडक्ट मार्केटमध्ये येतो. तर ही सगळी ती प्रोसेस असते. कोविडमध्ये काय झालं, 1.5 वर्षात ती वॅक्सिन आपल्या हातात होती आणि आपण सगळे एक्सपेरिमेंटल ॲनिमल होतो. म्हणजे जो ट्रायल पिरियड तुम्ही म्हणाल, तो ट्रायल पिरियड अगदी 10 वर्षाचा असतो. तो 10 वर्षांचा असतो. अरे बापरे. एकदम तुम्ही हजारो लोकांवर प्रयत्न करू शकत नाही. त्याला आधी तुम्हाला एक 50-100 लोकांवर आधी प्रयोग करावा लागतो, मग हजारो, आणि मग पुढे लाखो लोकांवर. आणि त्या काळात ती वेळच नव्हता. ती अगदी आणीबाणीची सिच्युएशन होती. तर आपल्याला आठवत असेल तर वॅक्सिन घ्यायला गेल्यावर ते आपल्याला कन्सेंट लिहून घ्यायचे की आम्ही तुम्हाला देतोय, तुम्हाला काही त्रास होतोय का हे बघण्यासाठी 10-15 मिनिटं बसवून ठेवायचे. तर हे नॉलेज लोकांना कळालं. आणि एक अजून मला सांगू इच्छिते मी, डोनाल्ड ट्रम्प जे प्रेसिडेंट होते युएसचे, त्यांनी रिक्वेस्ट केली भारताला की हायड्रॉक्सी क्लोरोक्विन नावाचं ड्रग तुम्ही आम्हाला द्या. तेव्हा सगळ्यात जास्त प्रोडक्शन भारतामध्ये होतं. 50 मिलियनचा हायड्रॉक्सी क्लोरोक्विन आपण बाहेर पाठवला, एक्सपोर्ट केला. आणि मला खूप अभिमानाची गोष्ट वाटते त्यावेळेला. आणि कोरोना वॉरियर म्हणून मग फार्मासिस्ट बऱ्यापैकी प्रचलित झाला. करेक्ट. त्यांनी बऱ्यापैकी जागरूकता झाली, विद्यार्थ्यांचा कल वाढला आणि डिजिटल फार्मसीही आलं. म्हणजे बरेच असे कोविड नंतरच्या घटना घडत गेल्या की ज्याचा नक्कीच या क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात इम्पॅक्ट झालाय. आणि ही आता मला वाटतं काळाची गरज होणार आहे, कारण आता वेगवेगळ्या प्रकारच्या डिसिजेस ज्या आहेत त्या येऊ लागल्यात आणि नवीन एक रोज नवीन नाव येत राहतं बेसिकली.
तर ह्याच्यामध्ये मला अजूनही असं वाटतं की जास्तीत जास्त मुलांनी फार्मसीकडे वळावं आणि वेगवेगळ्या नवीन औषधांचा शोध लावावा. तर हे जे प्रपोर्शन आहे ॲडमिशन घ्यायचं फार्मसीमध्ये, तर एक 10 वर्षाच्या काळामध्ये याच्यामध्ये किती फरक पडलाय आता? बराच फरक पडलाय. आमच्या वेळेला कॉलेजेस खूप कमी होते. नंबर लागण्यासाठी बऱ्यापैकी मार्क म्हणजे चुरस असायची. आता नवीन कॉलेजेस आलेली आहेत, त्या Okay. मानाने संख्याही विद्यार्थ्यांची वाढलेली आहे. आणि मुलांचा कल जसं कोविड नंतर म्हणाले तोही दिसून येतोय. तरी त्या प्रमाणात नाहीये जेवढा इंजिनिअरिंगचा असतो, ओके. पण आहे पण त्यामध्ये सुद्धा प्रपोर्शनेटली म्हणजे Proportionately फार्मसीकडे जाण्याचं मुलांचं जे प्रमाण आहे ते वाढलेलं आहे ते म्हणजे. वाढलेलं आहे, Okay. बऱ्यापैकी वाढलंय. आणि येणाऱ्या काळामध्ये अजून काय संधी तुम्हाला दिसतात आहेत नियर फ्युचरमध्ये या करिअरमध्ये? जसं आपण आता बोललो की नव्याने डिसीजेस येत आहेत, तर त्याच्यामुळे ह्याला मरणच नाहीये या क्षेत्राला, हो, हो, हो. असं आपण म्हणू शकतो. करेक्ट. दुसरं मी सांगेल की कॉस्मेटिक इंडस्ट्री सुद्धा आमच्याकडे म्हणजे फार्मसी अंडरच येते. ओके. आणि विटॅमिन्स, मिनरल्स, तुमचे च्यवनप्रकाश, बोर्नव्हिटा हे सगळे Okay. फार्मसी अंडर येत आहेत. ओके. तर लोक जागरूक होत आहेत. सप्लिमेंट्स जे आपण म्हणतो त्यांना ते हवेत. तर या प्रत्येकच क्षेत्रामध्ये त्यांना डिव्हाइसेस असतील, गॅजेट्स असतील, सर्जिकल ऑपरेशन्स असेल, तुमचे जे आजकाल सर्जरी सुद्धा रोबोट्स करतायत, तर हा सगळा भाग फार्मसी अंडर येतोय. जरीही AI आलं तरी ह्या क्षेत्राला मरण नाहीये. तर नक्कीच बराच स्कोप आहे या क्षेत्रामध्ये. तर पुढचा प्रश्न असा आहे की क्लिनिकल रिसर्च आणि फार्माकोव्हिजिलन्स आता या क्षेत्राला जास्त स्कोप आहे. तर ह्याच्यामध्ये जर संधी पाहिजे असतील तर कुठल्या प्रकारचे स्किल सेट किंवा सर्टिफिकेशन मुलांचे असले पाहिजेत? अगदी छान प्रश्न आहे. क्लिनिकल रिसर्च जसं मगाशी म्हणाले की प्राण्यांवरचा जेव्हा अभ्यास पूर्ण होतो त्यानंतर आपण ह्युमन बिईंगच्या स्टडीजकडे वळतो. त्याच्यामध्ये ना थोडक्यात सांगते 4 फेजेस आहेत. फेज 1 म्हणजे जिथे आपण हेल्दी व्हॉलंटियर ज्याला आपण म्हणतो की छान हेल्दी असा व्यक्ती आहे त्याच्यावर आपण स्टडी करतो, ओके. जी एक 80 लोकांवर केली जाते. फेज 2 100 ते 300 लोकांवर केली जाते. ओके. फेज 3 मध्ये 1000 ते 3000 लोक असतात. आणि फेज 4 ही पोस्ट मार्केटेड सर्व्हिलन्स या नावाने ओळखली जाते. यालाच फार्माकोव्हिजिलन्स असे आपण म्हणतो. ओके. परत तेच फार्माकॉन म्हणजे ड्रग आणि व्हिजिलन्स मीन्स कीपिंग आय ऑन दॅट ड्रग. जरी तुमची प्रोडक्ट मार्केटमध्ये आली, आता पेटंट मिळाला. पेटंट म्हणजे काय की ते ब्रँड आता झालं की आता ह्या ब्रँडनी ती प्रोडक्ट मार्केटमध्ये येणार आहे. जरी तो प्रोडक्ट मार्केटमध्ये आला तरी त्याच्यावर कोणीतरी लक्ष ठेवून आहे म्हटल्यावर त्याला चांगलं वागणं आवश्यकच आहे. एकदा तो मार्केटमध्ये गेलाय म्हणल्यावर चुका होतील असं नसायला हवं. तर मी आता लेटेस्ट काही सांगते की आपण मध्ये ऐकलं असेल 3 कफ सिरप बॅन झाले आता. हो. बऱ्याचशा ड्रग्ज बॅन होतात, Ban आपण होतात ते. ऐकत हो, असतो. हो. हे का होतं आणि मग ते आधी का नाही लक्षात आलं? त्यासाठीच हे फार्माकोव्हिजिलन्स आहे ओके. की मार्केटमध्ये आल्यानंतर त्यावर लक्ष ठेवणं. मग इथे आपल्याला हजारो लोक, मग कुणी आसामचा असेल पेशंट, कुणी खालचा तमिळनाडूचा असेल, कुठलाही असेल, तिथनं डेटा येतो. मग हा डेटा आपण मॅन्युअली लिहू नाही शकत. मग यासाठी लागतात सॉफ्टवेअर. मग त्या सॉफ्टवेअरसाठी IT कंपन्यांकडनं ते आउटसोर्स केलं जातं. अच्छा. हा फार्माकोव्हिजिलन्स आहे. ओके. पण मग त्यांना काय हवंय, त्या कंपनीला काय स्किल सेट हवाय, विद्यार्थ्यांकडे कुठले कौशल्य हवेत. तर मी म्हणेल शेवटी येऊन सगळं हे कोअर नॉलेजवर येतं, डोमेन नॉलेजवर येतं. विद्यार्थ्यांना फार्मसीमध्ये असणारे जे विषय आहेत त्याचा अभ्यास पहिल्यांदा त्यांनी व्यवस्थित करावा. कुठला डिसीज आहे, तो का होतो, त्याची औषधं, त्याचे दुष्परिणाम, ओके. हे सगळं माहिती असणं आवश्यक आहे. त्या व्यतिरिक्त त्यांना त्या पर्टिक्युलर क्षेत्रातलं अजून काही नॉलेज म्हणजे केस स्टडीज त्यांना जर करता आल्या किंवा जाऊन सर्वे त्यांना करता आले तर ते त्यांनी करायला काही हरकत नाहीये. कम्युनिकेशन खूप महत्वाचं आहे, कारण जे क्लायंट्स असतात हे कधी कधी बाहेरचे सुद्धा असतात, तर त्यांना तेही जमलं पाहिजे. दोन्ही व्हर्बल कम्युनिकेशन आणि ओरल कम्युनिकेशन, रिटन आणि ओरल कम्युनिकेशन. तर ह्या गोष्टींकडे त्यांनी लक्ष देणं फार आवश्यक आहे. त्यांनी जर हे केलं तर नक्कीच या क्षेत्रामध्ये त्यांना संधी मिळेल. फारच छान उत्तर आहे. म्हणजे मला असं वाटतं की ज्या प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या करिअर अपॉर्च्युनिटीज आज उलगडून दाखवल्या, तर ज्यांना फार्मसीकडे जायचं, आणि मला फार इंटरेस्टिंग वाटलं आणि एकदम रिअल टाईम किंवा रिअल लाईफशी फारच असं कनेक्टेड असं हे फील्ड वाटलं मला. आणि मला तुमच्याबद्दल आता थोडंसं जाणून घ्यायचं आहे की तुम्ही डिरेक्टर आहात कॅट लाईफ या कंपनीमध्ये, ट्रेनिंग कंपनीमध्ये. तर म्हणजे तुमचं काय पर्पज होतं म्हणजे यासाठी काम करण्यासाठी? तर त्याबद्दल तुमची जर्नी आम्हाला ॲज अन एंटरप्रेनर म्हणूनही थोडी शेअर करा. नक्कीच. अकॅडमिक्समध्ये येण्याआधी मी वोखाड
ऑर्गनायझेशनमध्ये होते. संभाजीनगरमध्येच ही कंपनी आहे. ओके. तिथे क्लिनिकल रिसर्च चा एक भाग आहे जो रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या अंडर येतो. तिथे मी क्लिनिकल रिसर्च असोसिएट ट्रेनी म्हणून काम केलं आणि नंतर लग्न झालं, पुण्यात आले आणि मी अकॅडमिक्समध्ये आले. अकॅडमिक्स आणि इंडस्ट्री हे जेव्हा मी बघत होते तेव्हा मला कुठेतरी वाटत होतं असं की सिलॅबस हा बऱ्यापैकी जुना झालाय, मुलांना नवीन गोष्ट शिकणं फार जास्त आवश्यक आहे. मग तेव्हा मला संधी मिळाली की एक छोटासा कोर्स, ज्याला आम्ही व्हॅल्यू ॲडेड कोर्स किंवा ॲड ऑन कोर्स असं म्हणतो, तो डिझाईन करण्याची, की जेणेकरून जे सिलॅबसमध्ये नाहीये ते सोडून Okay. मुलांना काही शिकवता येईल का. तर माझ्या त्या आधीच्या नॉलेजचा मी वापर केला, मला माझ्या सरांनी पण मदत केली आणि मग आम्ही एक सिलॅबस स्ट्रक्चर केलं. कॅटलाईफ नाव देण्यामागचं कारण असं की फार्मसीमध्ये ना एक शब्द आहे कॅटलिस्ट. ओके. कॅटलिस्ट हा असा असतो केमिकल की जो कुठली रिॲक्शन होण्यासाठी मदत करतो, त्याच्याशिवाय ती रिॲक्शन पूर्णच होत नाही. रिॲक्टर आहे तो. रिॲक्टर आहे. आणि लाईफ हा लाईफ सायन्स ग्रॅज्युएटसाठी आहे. तर हे जे क्लिनिकल रिसर्च फार्माकोव्हिजिलन्स डोमेन आहे हे फक्त फार्मसी पुरतं मर्यादित नाहीये. इथे डॉक्टर्स, MBBS, BAMS, BHMS, BSc केमिस्ट्री, MSc केमिस्ट्री, होमिओपॅथी, त्याच्यानंतर फिजिओथेरपी, ह्या सगळ्याच क्षेत्रातले विद्यार्थी येऊ शकतात. कारण शेवटी काय, हे सगळं हेल्थ सायन्स डोमेन आहे. हे सगळंच एकमेकांशी आधारित आहे, रिलेटेड आहे. बरोबर. तर मग ह्या सगळ्यांनाच असा कोर्स करता येईल असा हा आम्ही कोर्स डिझाईन केला, ज्याला आम्ही ॲडव्हान्स डिप्लोमा कोर्स किंवा PG डिप्लोमा कोर्स. मग यामध्ये क्लिनिकल रिसर्च, फार्माकोव्हिजिलन्स, मेडिकल रायटिंग, मेडिकल कोडिंग आहे, त्याच्यानंतर मेडिकल स्क्रायबिंग आहे. ॲडिशनली सॉफ्ट स्किल सुद्धा याच्यामध्ये मुलांना बरोबर. शिकवल्या जातात. तर असे बरेच सर्टिफिकेट कोर्सेस की ज्याचा मुलांना नक्कीच फायदा होईल. तर असा थोडासा छोटासा प्रयत्न मग आम्ही केला आणि त्याचा मुलांना झाला बऱ्यापैकी फायदा. बऱ्याच जणांना प्लेसमेंट्सला त्याचा फायदा झाला. अरे वा. इंटरव्ह्यू त्यांनी छान क्रॅक केले. शेकडो मुलं आज कॉग्निझंट, TCS या कंपनीमध्ये जॉब करतायत. किती वर्षापासून तुम्ही हे 12 वर्षापासून. 12 जसं मी अकॅडमिक्स मध्ये आले, मला तो गॅप दिसला, तर तसा आम्ही हा कोर्स डिझाईन करून तो घेतोय. अजूनही काही उपक्रम तुम्ही राबवता तर त्याबद्दलही सांगा. या व्यतिरिक्त मुलांचा सर्वांगीण विकास कसा होता येईल, 360 डिग्री डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणतो. सॉफ्ट स्किल ऍड करण्यामागचं एकच कारण होतं की बरीचशी मुलं ही गावाकडनं येतात आणि त्यांना तेवढा कॉन्फिडन्स नसतो. मग त्यामध्ये जसं मगाशी म्हणाले, रिटन आणि ओरल कम्युनिकेशन मध्ये वर्कआउट केलं जातं. त्यांना Okay. रेझ्युम बिल्डिंग बद्दल, म्हणजे फार्मसी क्षेत्रामध्ये बरोबर. कसं असायला हवं हे शिकवलं जातं. त्यांना केस स्टडीज दिल्या जातात, क्लिनिकल सर्व्हेज दिले जातात, डिबेट कॉम्पिटिशन, पोस्टर कॉम्पिटिशन. आमच्याकडे एक इनोव्हिजन म्हणून इव्हेंट आहे, नॅशनल Okay. लेवल टेक्नो सोशल इव्हेंट आहे. तो आम्ही कंडक्ट करतो, ज्यामध्ये मुलांना त्यांचे शोध निबंध किंवा पोस्टर्स त्यांना पब्लिश करता येतात. अरे वा. नॅशनल फार्मसी वीक म्हणून पूर्ण सगळीकडे फार्मसी कॉलेजेस मिळून तो करतात. त्यामध्ये बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज असतात की जेणेकरून मुलांना तो स्टेज मिळेल की ते जाऊन त्यांचे गुणप्रदर्शन करतील. इंडस्ट्रियल व्हिजिट्स आहेत त्यांच्यासाठी अरेंज केल्या जातात. सेमिनार, वर्कशॉप्स आम्ही करतो. या व्यतिरिक्त माझा स्वतःचा असा एक स्वतःचं पॉडकास्ट चॅनल म्हणता येईल, स्पॉटिफायवर आहे, की ज्यामध्ये मला असं वाटतं की माणसाने जॉब असा करावा की ज्यात स्वतःची आवड आहे. म्हणजे मग तो जॉब वाटत नाही तो करायची. तर तेही मी साईड बाय साईड करत असते. ओके. आणि कोविडमध्ये आम्ही एक परीस एनलाइट फाउंडेशन म्हणून केलं होतं. त्यात काही आपलं इंडियन कल्चर, म्हणजे आपली भारतीय संस्कृती जपण्यासाठी काही कॉम्पिटिशन्स आम्ही घेतल्या होत्या. तर त्याही आम्ही कोविडमध्ये केल्या होत्या की ऑनलाईन लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल. मग याबरोबर तुमच्याबरोबर आणि कोणी आहे तुमच्या? हो, माझी शाळेतली मैत्रीण होती त्यामध्ये. ओके. तिनी आणि मी मिळून आम्ही ते गणेशोत्सव आणि मागच्या अगदी काही वर्षांपूर्वी नवरात्रोत्सवात काही स्पर्धा घेतल्या होत्या. छान रिस्पॉन्स होता त्यामध्ये सुद्धा. तर असं सातत्याने प्रयत्न असतो की कुठून ना कुठून कनेक्ट राहता येईल आणि सगळ्यांनाच संधी मिळेल, स्टेज मिळेल, यासाठी प्रयत्न असतो. तर मला वाटतं आज नवरात्रीच्या एक औचित्य साधून आपण आज डॉक्टर तृप्ती यांना इथे बोलावलं आणि वेगवेगळ्या प्रकारे जे त्यांचं योगदान आहे, जे कॉन्ट्रीब्युशन आहे, त्यांनी कॉर्पोरेटपासून सुरुवात केली, अकॅडमिक्समध्ये केल्या, स्वतःची ट्रेनिंगची कंपनीही त्यांनी त्या फारच उत्तमरित्या चालवतात आहेत आणि मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी पण त्या कार्यरत आहेत. तर मला वाटतं हे जे मल्टीटास्किंग आहे हे एका कुठल्याही देवीच्या रूपापेक्षा हे कमी नाही आहे आणि म्हणूनच मी त्यांचे मनापासून आभार मानते की आज ते आमच्याकडे आल्या वेळात वेळ काढून आणि फारच सुंदर माहिती दिली करिअर इन फार्मसीबद्दल आणि जे विद्यार्थी इच्छुक आहेत या करिअरमध्ये
तर त्यांनी नक्की हा पॉडकास्ट बघा. तुमच्या काही प्रश्न असतील याच्याबद्दल तर नक्की आमच्या कॉमेंटमध्ये तुम्ही कळवा. डिस्क्रिप्शनमध्ये डॉक्टर तृप्ती यांचा नंबर मी देणारच आहे, डिटेल्स देणार आहे. तर तुम्ही त्यांना फार्मसी रिलेटेड करिअरसाठी अजून पुढे काही करिअर अपॉर्च्युनिटीज असतील आणि त्याबद्दल जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्ही तेही करू शकता. आणि पुन्हा एकदा डॉक्टर तृप्ती तुमचं धन्यवाद. आणि नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. पुन्हा भेटूया. माझ्याकडून सुद्धा मनापासून धन्यवाद. सुसंवाद करिअरचा हे चॅनल खरंच खऱ्या अर्थाने खूपच छान काम करते. एक समाजकारण किंवा सामाजिक जागृतीसाठी कारण करिअर हा खूप मोठा प्रश्न असतो प्रत्येकच मुलासाठी, जिव्हाळ्याचा प्रश्न असतो पॅरेंट्ससाठी सुद्धा, आणि त्यामध्ये तुमचं योगदान खरंच खूप चांगलं आहे. परत एकदा मनापासून धन्यवाद. धन्यवाद.